बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आता जवळपास 42-40 दिवसाच्या वरती वेळ झालेला आहे. अजूनही एक आरोपी कृष्ण आंधळे म्हणून फरार आहे. परंतु जे आरोपी अटकेत आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, त्या आरोपींना अजूनही कुठेतरी म्हणजे न्यायालयीन प्रोसेस चालू आहे. आपण बघतोय जे कोठडी, पोलीस कोठडी, सीआयडी कोठडी मिळते आणि परत ती वाढवली जाते. तर जे अटकेत आरोपी आहे त्यांना अजूनही शिक्षा किंवा अजूनही त्यांना त्या पद्धतीने ट्रीट केलेलं गेलेलं नाहीये. वाल्मिक कराड यांना ह्या आरोपामध्ये घेतलंय. 302चा अजून 302 आणि हत्येच्या कटामध्ये त्यांना घेतलेलं आहे. परंतु याची सुनावणी कुठेतरी फास्ट ट्रॅकवरती सुरू व्हायला पाहिजे आणि ती होताना दिसत नाहीये. यामागे सरकारचाच काही म्हणजे सरकारवरती जो राजकीय दबाव बोलला जात होता, तो दबाव अजूनही आहे का काय, अशी शंका आता राजकीय वर्तुळात आणि सामाजिक वर्तुळातही वर्तवली जात आहे. काय आहे प्रकार आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओद्वारे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. जे प्रमुख आदी आरोपी होते 4-5 त्यांना जवळपास अटक करून आता 30 दिवस झालेले आहेत. त्यांचा डायरेक्ट सहभाग होता. सीआयडी पोलीस यंत्रणेनेही पुरावे त्यांच्याकडे मिळालेले होते. गाडी जी वापरली होती हत्या करण्यासाठी, अपहरणासाठी, त्यातही त्यांचे फिंगरप्रिंट्स मिळाले होते. विष्णू चाटे असू द्या, जयराम चाटे असू द्या, सुदर्शन गुले असू द्या, या सर्वांना अटक केलेली आहे. वाल्मिक कराड यांच्या बाबतीत 22 दिवस ते म्हणजे 20-21 दिवस ते फरार होते. त्यानंतर 31 तारखेला त्यांनी सरेंडर केलं. त्यानंतर सोनवणे यांना पकडलं. असे जे आरोपी आधी 5 होते, नंतर 7 झाले, नंतर 9 झाले, अजूनही होतील. परंतु जे अटकेत आहेत त्यांच्याकडे जे अटकेत आहे आणि गुन्हा त्यांच्यावरती रजिस्टर झालाय, त्यांची तरी फास्ट ट्रॅकमध्ये कुठेतरी सुनावणी सुरू झाली पाहिजे. ह्याच गोष्टींमुळे अजूनही न्यायाची प्रतीक्षा संतोष देशमुख आणि मस्साजोग येथील ग्रामस्थांना करावी लागत आहे. कुठेतरी यामध्ये जो राजकीय दबाव पहिल्यापासून बोललं जात होतं की धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, म्हणजे धनंजय मुंडेंच्या जवळचे वाल्मिक कराड असल्यामुळे आणि धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे एकच सर्कल असल्यामुळे आणि त्यातनं भाजप, राष्ट्रवादी दोघेही नेते जुडले असल्यामुळे कुठेतरी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, असा प्रयत्न चालू होता असं दिसत होतं. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानंतर पोलिसांमध्ये, अधीक्षकांमध्ये फेरबदल करण्यात आले आणि तिथून पुढे प्रोसेस कुठे चालू झाल्यासारखी वाटली. परंतु आता कुठेतरी परत त्याच जुन्या गोष्टींवरती कुठेतरी गोष्ट सरकते की काय, अशी शंका सुरू झालेली आहे. बघा ना, म्हणजे 5-6 आरोपींना 1 महिन्याच्या वरती झालेला आहे त्यांना अटक करून, परंतु अजूनही त्यांना पोलीस कोठडी आणि हेच चालू आहे. अजून एक आरोपी फरार आहे. तो अटकेपर्यंत ह्या लोकांना असंच ठेवणं कितपत योग्य वाटतंय आणि त्यामागे काही गोष्टी घडतायत का, असं बघण्यासारखं आहे. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की कृष्ण आंधळे फरार आहेत, कुठेतरी पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत का, अशा असंख्य शंका आज मनामध्ये येत आहेत. आणि त्यातूनच जन आक्रोश मोर्चा आज छत्रपती संभाजीनगर येथे निघाला. त्यावेळेसही भरपूर पत्रकार बांधवांनी, न्यूज मीडियावाल्यांनी, जे काही सर्वपक्षीय लोक आले होते, त्यांना हाच प्रश्न विचारला की जन आक्रोश मोर्चा आता का काढताय तुम्ही? आता तर आरोपी कुठेतरी चालू आहे, शिक्षा चालू आहे. परंतु यावर बोलताना सर्व सामान्य लोकांनी हेच कमेंट केली की न्याय अजूनही मिळालेला नाहीये, हे फक्त वेळ काढूपणा चालू आहे असं कुठेतरी आम्हाला वाटायला लागलेलं आहे. कारण आरोपींना अटक करूनही अजूनपर्यंत काहीच नाही. फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टची सुनावणी सुरू झालेली नाहीये. कुठे त्यांना म्हणजे लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या दृष्टीने कुठं सरकारची पावले दिसत नाहीये. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका दाखल होऊन 10 दिवस झालेले आहे. अजूनही पोलीस कोठडी त्यांना म्हणजे सुनावण्यात येत आहे. परंतु याचं कुठंतरी म्हणजे कोर्टाची सुनावणी ही रोज किंवा अशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवरती दिसली पाहिजे. कारण कुठेतरी असंही बोललं जात आहे की फक्त वेळ काढूपणा सरकारकडनं केला जात आहे. म्हणजे हळूहळू 2-3 महिने गेले की सर्व मीडियावाले, सर्व स्तरातनं जो आता आक्रोश चालू आहे तो कुठेतरी थमेल आणि त्यानंतर कुठेतरी कायद्याच्या कचाटीतनं वाल्मिक कराड असू द्या किंवा जे कट रचण्यामध्ये होते ते कुठेतरी बाहेर पडतील
असं शक्यता वर्तवण्यात येत आहे. साहजिकच विविध पक्षाच्या लोकांनी, मेनली विरोधकांनीही हा आवाज उठवलेला आहे, कारण अशा भरपूर गोष्टी आधी पाठीमागेही घडलेल्या आहेत आणि त्या वेळ काढून येऊन परत दाबल्या जातात. असाच काहीसा गोष्टी बघायला मिळत आहे. जन आक्रोश मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे निघाला, त्यावेळेस मंगेश साबळे, धनंजय मुंडे, म्हणजे यांचे विरोधक जे बीडमध्ये आहेत ते सर्व सहभागी झाले होते. बघूयात काय गोष्टी आहेत. तुम्हालाही काय वाटतंय? सरकार खरंच वेळ काढूपणा करतंय का या सगळ्या प्रकरणामध्ये? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.